3 जूनला आमचा साखरपुडा झालेला आणि त्यानंतर आमचं लग्न झालं डिसेंबरमध्ये। ही सेरेमनी आम्ही जिथे सेलिब्रेट केली होती ती प्लेस तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। आणि माझे चुलते आहेत ते खाली गेलेत राहायला आणि आई यांना वरती आले आहेत राहायला, म्हणजे आम्ही आणि अशा प्रकारे आमच्या माऊची मालिश चालू आहे। मी कल्पना सुद्धा केली नव्हती की मी इथे हा व्हिडिओ बनवेल आणि 6 वर्ष झालीत आमच्या एंगेजमेंटला आणि मला इतका आनंद होत आहे की मी तुमच्यावर शेअर करते आज। आणि हा क्षण माझ्या आयुष्यात येईल म्हणून मला वाटलंही नव्हतं, कारण की तर हे ओमपान आलेलं इहूला, हे ओमपान गाठून घेतलं गळ्यामध्ये। असा काही प्लॅन नाही की केक आणणार आहोत आणि कट करणार आहोत की मोठं सेलिब्रेशन असणार आहे, कारण की ह्या पिरियडमध्येच एकमेकांसाठी आम्ही वेळ देऊ शकलो, एकमेकांना ओळखू शकलो, अंडरस्टँड करू शकलो की आम्ही एकमेकांसाठी कशा आहात, मजेत ना? तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे ही बाप्पा चरणी प्रार्थना करते। तर आज आहे 3 जून आणि 3 जूनला असं खास काय असतं तर आमच्या दोघांचा साखरपुडा ह्या दिवशी झालेला आहे, म्हणजे आज आहे एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी। तर आम्हाला बरोबर आता 6 वर्ष कंप्लीट झाले आहेत आणि ही सेरेमनी आम्ही जिथे सेलिब्रेट केली होती ती प्लेस तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। आणि तर ही सेरेमनी आम्ही जिथे सेलिब्रेट केली होती ती प्लेस तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ती प्लेस म्हणजे हे घर आणि ह्या घरातच सेरेमनी आमची झालेली आहे। साखरपुडा जो आहे तो इथेच झालेला आहे। 3 जूनला आमचा साखरपुडा झालेला आणि त्यानंतर आमचं लग्न झालं डिसेंबरमध्ये, 18 डिसेंबरला। तर असा हा आमचा साखरपुडा ह्या घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये झालेला। मला आठवतंय मी इथे आम्ही इथं उभं राहिलो होतो, फोटोज वगैरे इथेच काढलेले होते आणि त्या बेडरूममध्ये, म्हणजे हा हॉल आहे आणि तिकडे बेडरूम आहे, तर त्या मोठ्या बेडरूममध्ये माझं सर्व चाललं होतं, मेकअप वगैरे सगळं काही, आणि सर्व पाहुणे जमले होते आणि खूप छान वाटत होतं, ते वातावरण पण खूप मस्त होतं। आणि तुम्हाला सांगते इकडे बाल्कनीमध्ये सुद्धा काही पाहुणे येऊन बसलेले होते आणि इकडे खाली हा परिसर आहे, जी मोकळी जागा दिसते तिथे गाड्या वगैरे, आणि इथे खाली माझे सासरे म्हणजे अण्णा ते तिथे बसले होते खाली, त्यांच्या ते बाईंचा बंगला आहे ना, ते तिथे तुळशीजवळ बसले होते, कारण की ते थोडे पॅरालिसिस झालेले होते, त्यामुळे त्यांना असं जास्त चालता येत नव्हतं, तर त्यांना तिथे बसलं होतं। आई यांना तिथे बसले होते, आई आल्या होत्या वरती पण अण्णा तिथे बसलेले होते। तर आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे जिथे आमची सेरेमनी झालेली होती, म्हणजे प्रत्यक्ष जो प्रोग्राम असतो रिंग सेरेमनी घालायचा, ती रिंग सेरेमनी आम्ही वरती केली होती टेरेसवर। चला तर मग तुम्हाला टेरेसवर घेऊन जाते। तर इथून आता वरती जाणार आहोत आपण टेरेसवर। गेट लावते पहिले। आता ह्या गेटमधून आपण इकडे आलेलो आहोत। ते माझे चुलते आहेत ते खाली गेलेत राहायला आणि आई यांना वरती आले आहेत राहायला, म्हणजे आम्ही आता हे टेरेसवर आलेलो आहोत। आणि हेच ते टेरेस आणि हीच ती प्लेस जी साक्षीदार आहे आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी येथेच झालेली। हा मस्त टेरेस आहे। आता हा टेरेस पहिल्यापेक्षा खूप सुंदर झालेला आहे, जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर ह्या टेरेसवर सर्व पाहुणे बसलेले होते
आणि मंडप मस्त घातलेला होता वरती. आणि इथे आता ह्या ठिकाणी मी बसले होते. ह्या ठिकाणी सर्व पाहुणे बसलेले होते आणि मला आठवतं हबी इथे समोर बसले होते, माझ्यासमोरच तिथे बसले होते खाली. आणि मस्त इकडे संध्याकाळ झालेली आहे, सनसेट झालेला आहे, तोही साक्षीदार ह्या गोष्टीचा मी आत्ता हा व्हिडिओ बनवते आणि 3 जूनलाच हा व्हिडिओ बनवते आणि ह्याबद्दल मी सांगत आहे. तर देवाचा आशीर्वाद, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आणि सर्वांच्या शुभेच्छा ह्या दिवशी आम्हाला भेटल्या आणि त्यांच्याबरोबर सदैव राहणार आहे, आयुष्यभर राहणार आहे. आणि खरंच छान वाटतं. ही फिलिंगच वेगळी आहे खरं माझ्यासाठी. कारण की मला आठवतं जसं माझं लग्न झालं त्यानंतर मी जरी आले, पण ह्या तारखेला ह्या दिवसाला मी इथे नव्हते, तर कुठे ना कुठे असायचेच. मी ह्या दिवसाला इथे शिक्रापूरमध्ये ह्या ठिकाणी ह्या प्लेसवर मी नव्हतेच. तर 2024मध्ये 3 जूनला मी ह्या प्लेसवर उभी आहे आणि मी सांगू शकते की आमचा येथे साखरपुडा झालेला होता. 3 जून आठवते ना, तर मला त्या मागच्या आठवणी मला मेमराईज होत आहे की आपण त्या दिवशी काय करत होतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी एंगेजमेंट झाल्यानंतर आमचा कॉन्टॅक्ट जास्त वाढला. म्हणजे आम्ही एकमेकांसंग जास्त बोललो, व्हॉट्सअपवर, व्हिडिओ कॉलवर, कॉलिंगवर. आणि का वाढलं एवढं, कारण की एंगेजमेंट आमची 3 जूनला होती आणि लग्न 18 डिसेंबरला, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर हा जो पिरियड होता ना, तो पिरियड माझ्यासाठी, आमच्या दोघांसाठी खूप छान होता. कारण की ह्या पिरियडमध्येच एकमेकांसाठी आम्ही वेळ देऊ शकलो, एकमेकांना ओळखू शकलो, अंडरस्टँड करू शकलो की आम्ही एकमेकांसाठी बनलो आहोत की नाही. कपलमध्ये जी मेन कनेक्टिव्हिटी लागते ना, ती मेन आम्ही खरं जोपासली म्हटलं तरी चालेल. आणि ते अजूनही आहे आणि तशीच राहणार आहे. इकडे सूर्यनारायण त्याला साक्षीदार आहे, कारण की त्याला साक्षी मानून मी हा व्हिडिओ इथे बनवत आहे आज 3 जूनला. आणि मला इतका आनंद होत आहे की मी तुमच्यावर शेअर करते आज. आणि हा क्षण माझ्या आयुष्यात येईल म्हणून मला वाटलंही नव्हतं, कारण की मी कल्पनासुद्धा केली नव्हती की मी इथे हा व्हिडिओ बनवेल. आणि 6 वर्ष झालीत आमच्या एंगेजमेंटला. आणि आता बघूया परत अगेन मी कधी हा व्हिडिओ असा बनवेल, किती वर्षांनी बनवेल सांगता येणार नाही. कारण ही गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. आजचा हा खास दिवस तुमच्याबरोबर मला शेअर करायचा होता. आणि या खास दिवशी आम्ही काय करणार आहे, तर असा काही प्लॅन नाही की केक आणणार आहोत आणि कट करणार आहोत की मोठं सेलिब्रेशन असणार आहे. कारण की मी इकडे आणि ते तिकडे आहेत, म्हणजे ते इंदोरला गेलेले आहेत आणि मी आहे माहेरी. आता मी जाणार आहे सासरी लवकरच, तर तिकडे काही दिवसांसाठी थांबणार आहे आणि मग मी परत इंदोरला जाणार आहे. आणि आज मग काय करायचं असं चाललं होतं, तर आज वडापाव करायचा आहे. आता पावभाजी वगैरे ते नेहमीचं आहे, रुटीन कधीही करून खाऊ शकतो, पण मला वडापाव जास्त आवडतो. मग वडापाव करायला सांगितलं आहे आईला आणि ती ही रेसिपी तुमच्यावर मी शेअर करेलच. आणि मस्त अशी हवा सुटलेली आहे इकडे आणि इकडे मस्त सनसेट होत आहे, त्यामुळं छान वाटत आहे. तर इथे प्रोग्राम उरकल्यानंतर आम्ही फोटो काढण्यासाठी लॉन्समध्ये गेलो. तर लॉन्समध्ये काही फोटो काढले, त्या मस्त असं जेवण ठेवलेलं होतं. सर्वांनी जेवण केलं आणि जे ते आपल्या घरी गेलेत. आणि हा असा दिवस गेला त्या दिवशी. आणि आज तो दिवस आठवला ना, तर खूप छान वाटते. ते फिलिंग चेहऱ्यावर दिसून येतात आणि आपला चेहरा ग्लो करतो. चला आता कपलसाठी हे दिवस खूप इमोशनल असतात, फिलिंग असतात त्याच्यामध्ये. एकमेकांशी असलेली बॉन्डिंग जास्त वाढते. एंगेजमेंट आणि ॲनिव्हर्सरी हे 2 दिवस खूप महत्त्वाचे असतात कपलसाठी. सॉरी फॉर दॅट, थोडासा आवाज येतो आहे, काही तर काय शेजारी काम चालू आहे. मला सांगायला आवडेल की जशी 6 वर्ष आम्ही घालवली ना, तशी आम्ही यापुढे सुद्धा खूप छान आयुष्य जगणार आहोत. कपल म्हणून आम्ही एकमेकांबरोबर खूप छान राहणार आहोत. ह्या कपल रिलेशनमध्ये काय असतं की तुम्ही एकमेकांना रिस्पेक्ट द्या, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करायला सपोर्ट करा. आमचा प्रयत्न आहे की आम्ही एकमेकांना सपोर्ट नक्कीच करतो. कोणताही प्रसंग असू दे, कठीण प्रसंग असू दे किंवा खूप मोठा प्रॉब्लेम असू दे, एकमेकांची मतं
आणि डिस्कस करूनच आम्ही निर्णय घेत असतो. तर डिस्कस करून निर्णय घेतला तर तो निर्णय कधी चुकीचा नसतो. काही अनुभव असे आलेले आहेत जे की आम्ही डिस्कस न करता निर्णय घेतलेले होते. तर त्यातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असं मी इथं सांगेल. कारण की आता ते कोणते निर्णय आहेत ते हळूहळू पुढे तुम्हाला समजेल. जर मला वाटलं तुम्हाला सांगावं असं की त्यातून तुम्ही काहीतरी शिकाल तर मी नक्की ते निर्णय कोणते आहेत ते तुमच्याबरोबर मी शेअर करेल आणि होप तुम्हाला त्याची मदत नक्कीच होईल. आणि आता खाली जाते कारण की इकडे संध्याकाळ मस्त होत चालली आहे, सनसेट होत आहे. आणि पहिले आम्ही आजी असताना आम्ही यायचो ना त्यावेळेस खूप मजा वाटायची इथे यायला आणि ते वातावरणच वेगळं होतं. आणि ठीक आहे आता आजी नाही आहे त्यामुळे थोडंसं कसं असतं करमत नाही घरामध्ये मोठा माणूस नसल्यामुळे. पण ठीक आहे ॲडजस्टमेंट करावी लागते. नाही प्रत्येक माणूस हा काही अजरामर नाही आहे की अमर नाही आहे, तो इथेच राहणार आहे. तर कधी ना कधी जायचंच असतं. त्यामुळे त्यांच्याकडून ज्या काही आपण गोष्टी शिकतो आणि त्यांच्याकडून आपण काही शिकतो ते आपण फक्त आठवणीत ठेवायचे आणि त्यातून पुढं आपण जात राहायचं. गेला तो माणूस त्याच्या आठवणी आपल्यासोबत आहेत, आपण त्या आठवणींसोबत जगत पुढे आपलं आयुष्य काढायचं असतं. आणि हसत हसत आपण ते आयुष्य पुढे नेणार आहोतच. आपल्याबरोबर आपले माणसं आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण चांगल्या पद्धतीने वागणूक ठेवून एकमेकांना सपोर्ट करून पुढे जायचं असतं, हो की नाही. ही काय गेली तिच्या आजी बाबांबरोबर, तुम्ही पाहिलंच आहे. आता येईलच ती लवकरच. आणि तिला एक सवय लागली इकडे आल्यापासून संध्याकाळची चक्कर मारायला जाते. बाबांना तरी घेऊन जाते नाही तर आजी बाबाला तरी घेऊन जाते. तर कुठे गेली ती मम्मा फिरायला? बूर. आणि काय घेतलं आजी बाबांनी? काय घातलं गळ्यात? इथं काय घातलं? तर हे ओमपान आलेलं इहूला. हे ओमपान गाठून घेतलं गळ्यामध्ये फक्त हा करगोटा टाईप होता ना ते घातलेलं होतं एकच. आणि लहानपणापासून तिच्या गळ्यात काहीच नव्हतं घातलेलं. आणि आमच्यात ना माऊली वगैरे घालत नाही, पण आता म्हटलं ओमपान आहे तर त्याचा यूज तर झालाच पाहिजे. मग त्यासाठी आई अण्णांना म्हटलं हे गाठून आणा आणि मग गळ्यामध्ये घालायला यूज होईल, आहे की नाही. छान वाटतं की नाही आता कसं. तर छान गाठून दिलेलं आहे. आणि छोटी शॉपिंग पण केली आहे इहिकासाठी. काय घेतलं इहू तुला? दाखव. पॅन्ट घेतली. तर ह्या पॅन्टी आणल्या छोट्या उन्हाळ्यासाठी. कोणत्या पॅन्टी म्हणतात गेला? फुग्या पॅन्ट 2 आणलेल्या आहेत. अजून आता बघू उद्या परत जाईन आणि अजून घेऊन येईन. चांगले आहे क्वालिटी वगैरे. तर ह्या पॅन्टी आणलेल्या आहे तिला. मग हाफ पॅन्ट घेतल्या ना मग टेन्शन नाही. फुल पॅन्टमध्ये गरम होतं त्यामुळे म्हटलं तर हाफ पॅन्टच आण, गरम होणार नाही तिला जास्त. तर अशी छोटी शॉपिंग केली आहे ही. आणि मस्त फिरून आली. पाय दुखायला तिचे आता. हा ना कुठे जायचं? नको, दमली आता दमली. लेगोर नको. चला आता बटाटे वडे करायचे आपल्याला. बटाटे लावायचे कुकरला. है ना आज स्पेशल डे ना. बटाटे वडे खायचे बाई. दे ना मला. अजून एवढे तू खा. बटाटे वडे रेडी होत आहे. आई इकडे फ्राय करते बटाटे वडे. त्याची चटणी तुम्हाला दाखवते. तर ही इकडे चटणी केलेली आहे. आणि आता वडे थापट वडे म्हणतात नाही ना, दामटी केली म्हणजे चपटे वडे केलेले आहेत. इथे बेसन पीठ लावलं होतं मी आणि इकडे तळून घेत आहे आधी.
आणि छान छान इकडे वडे नाही वरचं ते काय माहीत कसलं. आणि हे इथं वडे रेडी आहे खाण्यासाठी. हे सर्व आता तळून घेईल आई पटापट आणि मग आम्ही खायला बसू. तुम्ही पण या बटाटे वडे खायला. आज स्पेशल डे आहे म्हणून बटाटे वडे आहेत. चलो आस्वाद घेऊ बटाटे वडे खाण्याचा. पाव आणलेले आहेत ऑलरेडी अण्णांनी. आणि आता मिरच्या वगैरे बघूयात. तळायचे आहेत थोडेफार. तळायचे का नको थोडे तळू. मग चटणी मला वाटतं तिखट आहेच पण थोडेसे तोंडी लावायला मिरची तळून घेऊ आणि मग मजा येईल खायला. शिंदे मामा कुल्फी एकदा खाल पुन्हा पुन्हा खाल. चला या आता मावा कुल्फी खातोय आम्ही. आणि अशा प्रकारे आमच्या माऊची मालिश चालू आहे. माऊ आज जास्त जमली ना तू. हा जास्त जमली ना. अजून काय दुखतं. डोळे कुठे दुखतं माऊ दाखव. कुठे दुखतं दाखव. कुठे दुखतं बाळा. दाखव कुठे दुखतं तुझं. कुठे दुखतं ग. झोप नाही येत. कुठे दुखते बाळा. तेल मालिश तेल मालिश चंपी. ए चंपी मालिश चंपी मालिश चंपी मालिश. माऊची चंपी मालिश. फिरायचं तुम्ही आहे की नाही. एवढं लांब लांब जायचं. आजी बाबाला घेऊन. हाय कर मग हाय कर. बाय कर बाय कर बाय कर आता मग.